आपण आपल्या आयुष्यामध्ये जिथपर्यंत जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, जुनी नाती, नको असलेली लोक आपण धरून ठेवू, तिथपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी पुढेच जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळेच सोडून द्यायला शिका. तुम्हाला जाणवत असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढेच जाऊ शकत नाही, कारण आपल्याला काहीतरी धरून ठेवतं, ज्याला आपण धरून ठेवलेलं असतं. या सगळ्या गोष्टी जरी भूतकाळातील असल्या तरीही ते रोजच आठवत असतात, पुन्हा त्या गोष्टींना जगत असतात आणि त्यामुळेच ते पुढे जाऊ शकत नाही. आपली सकाळ असू द्या नाहीतर रात्र, आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच अडकून पडलेलो असतो. आपल्याला नॉर्मल आयुष्य जगायचं असतं, मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलो असतो आणि त्यामुळेच आपल्याला नॉर्मल लाईफ जगणं सुद्धा अशक्य होऊन जातं. कारण आज त्या फक्त घटना नाही आहेत, तर आज त्या तुमच्या आयडेंटिटी बनलेल्या आहेत. जो भूतकाळातला पश्चाताप होता, जे काही चुकीचं वागणं होतं, जर एखादं नातं असेल ज्यामध्ये तुम्हाला अपयश आलेलं असेल किंवा एखादं दुःख असेल ज्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आज सुद्धा जगत असता. तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेस जो व्यक्ती होता तोच मी आजही आहे आणि त्यामुळेच तुम्हाला नॉर्मल आयुष्य जगणं कठीण जाते. तुम्हाला जर इथून बाहेर पडायचं असेल तर त्या गोष्टींना कंट्रोल करणं सोडून द्या. जितकं आपण रीतीला आपल्या हातामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू, घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू, तेवढीच ती रीती आपल्या हातातून निसटत जाईल. तसंच आपल्या विचारांचं सुद्धा होतं. जेवढं तुम्ही त्या पास्टच्या गोष्टींना धरून ठेवाल, जेवढं तुम्ही घट्ट पकडून ठेवाल, तेवढंच तुमचा त्या विचारांवर, तुमच्या आठवणींवर कंट्रोल असणार नाही आणि त्यामुळेच ती मुठ्ठी खोला आणि त्याला रिलीज करा. या सगळ्या गोष्टींना मागे सोडत पुढे जायचं असेल, नॉर्मल आयुष्य जगायचं असेल तर स्वतःला सर्वप्रथम क्षमा करा. कारण बऱ्याचदा आपण इतरांशी नाही तर स्वतःशीच नाराज असतो. बऱ्याचदा आपण घेतलेले चुकीचे निर्णय असू द्या, चुकीची वागणूक असू द्या, आपली केलेली एखादी फसवणूक असू द्या, त्यामध्ये जेव्हा आपण लाचार बनलेलो असतो, आपण मासूम असतो, त्यावेळेस आपल्याला स्वतःवरच दया येते. आपण स्वतःवर नाराज होतो की त्यावेळेस मी काहीच करू शकलो नाही आणि तेच तुम्ही आजही जगत असता. आणि म्हणूनच सर्वप्रथम स्वतःला क्षमा करा आणि त्या गोष्टींना सोडून द्या. आपण सतत स्वतःला ब्लेम करतो की मी असं वागायला नको होतं, हा डिसिजन माझा चुकला किंवा एखाद्या नात्यामध्ये कदाचित माझीच चुकी होती किंवा जरी समोरच्याची चुकी असेल तरी सगळा ब्लेम आपण आपल्यावरच घेतो. हे सगळं सोडून द्या. जर सोडायचं असेल तर सर्वप्रथम या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करा. गोष्टींना सोडून देणं, लेट गो करणं म्हणजेच आठवणींना विसरणं नाही, तर त्या गोष्टींचा स्वीकार करणं. जुन्या गोष्टींचा स्वीकारच करायला तयार नसतो की हो, ही घटना घडली माझ्यासोबत, झाली असेल एखादी चुकी, हे आपण स्वीकार करायलाच तयार नसतो आणि इथेच आपण चुकतो. त्या गोष्टी आपण धरून ठेवतो. त्या गोष्टींचा स्वीकार करा की हो, ती घटना होणार होती आणि ती झाली. मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होतीलच, भविष्यातही होणारच आहेत आणि त्यातूनच मी शिकत जाणार आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नसू शकते आणि ती नसायला सुद्धा हवी. या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करा. जुन्या घटना, जुन्या गोष्टी आपल्या आत दबून राहतात आणि जेव्हा वर्तमानामध्ये एखादी तशीच घटना घडली की आपल्याला पुन्हा तसंच वाटायला लागतं, आता पुन्हा माझ्यासोबत तेच घडेल आणि ह्यामुळे आपण कधी समोर जाऊच शकत नाही. सोडून देणं सोपं नसतं, कारण जे आपले विचार असतात ते आपल्याला जगू देत नाही. आपण जे एका विचाराचे अतिविचार करत बसतो ते आपल्याला गोष्टी सोडू देत नाही. तर ह्यासाठीच आपल्या विचारांप्रती तुम्ही जागरूक बना. आपल्या विचारांचे निरीक्षक बना. तुम्ही स्वतःचे मालक बना. जर एखादा डोक्यामध्ये विचार येत असेल तर त्या विचाराला बघा, त्याचं निरीक्षण करा. मात्र एखादा विचार आपल्या डोक्यात येतोय, त्याला येऊ द्या आणि सोडून द्या, जाऊ द्या. तुम्ही त्याला पकडून बसू नका आणि त्याच विचाराला आणखी अतिविचार करत बसू नका, कारण पुन्हा मी फेल होईल, पुन्हा माझं आयुष्य खराब होईल, या सगळ्या गोष्टींच्या लायकच नाहीये.
माझं कोणतंच रिलेशनशिप चांगलं चालत नाही आहे आणि ह्या सगळ्यांचं ब्लेम तुम्ही स्वतःवर घेता. तसेच विचार करता. एखादा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला की हो मी या गोष्टीच्या लायक नाही आहे, तर त्या विचाराला येऊ द्या आणि निघून जाऊ द्या. तुम्ही त्या विचाराला पकडता की हो मी लायक नाही आहे, खरंच मी या गोष्टीच्या लायक नाही आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं केलेलं नाही आहे, आणि पुन्हा त्या गोष्टींना आणखी तुम्ही खतपाणी घालता आणि आणखी त्या गोष्टींना वाढवत असता. त्या विचाराचे अतिविचार, नेगेटिव्ह विचार तुम्ही आणखी करत जाता आणि ह्यामुळेच तुम्ही त्या गोष्टींना सोडू शकत नाही. तर सर्वप्रथम आपल्या विचारांप्रती जागरूक व्हायला शिका. आपला प्रत्येक विचार हे सत्य असेल, खरं असेल असं नाही आहे. डोक्यामध्ये विचार येणं हे साहजिक आहे. ही प्रक्रिया सतत चालणारी आहे. मात्र जेव्हा आपण एखाद्या विचाराला पकडून आणखी त्याचे अतिविचार करतो, इथं आपण चुकत असतो आणि तेच आपल्याला बदलायचं आहे. मी या गोष्टीच्या लायक नाही आहे, तर ते स्वतःला तुम्ही समजता की हो मी लायक नाही आहे, तर त्याला बदला. जेव्हा असा विचार आला डोक्यामध्ये की मी या गोष्टीच्या लायक नाही आहे, तेव्हा डोळे बंद करायचे, स्वतःला सांगायचं की हा फक्त एक विचार आहे. हा विचार म्हणजेच मी नाही, मी स्वतःचा मालक आहे. स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात करा. कधीतरी एकदा तुम्ही आयुष्यामध्ये फेल झालेले असाल, कोणत्याही गोष्टीमध्ये असू द्या, तर आयुष्यभर तुम्ही फेलच असणार का? तर नाही. मात्र आपण स्वतःला सतत तसंच लेखतो. आपण सतत स्वतःला तेच सांगत असतो की मी फेल आहे, माझ्या आयुष्यामध्ये आता मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तर असं नसतं. हेच आपल्याला बदलायला हवं. स्वतःशी सकारात्मक संवाद साधायला सुरुवात करा. स्वतःशी पॉझिटिव्ह मिरर टॉक करायला सुरुवात करा आणि ह्याने सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी सोडायला मदत होईल. घराबाहेर पडायला सुरुवात करा. बऱ्याचदा आपण जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, जुन्या नात्यांमधून बाहेर पडू शकत नाही. त्यांना आपण घट्ट पकडून ठेवतो, त्यांना सोडू शकत नाही. अशा वेळेस बाहेर पडायला सुरुवात करा. घराबाहेरचं वातावरण आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी देते, एक सकारात्मकता देते. घराबाहेर गेल्यानंतरही ते डोक्यात विचार येत असतील तर त्यांच्याप्रती जागरूक व्हा. बाहेरच्या निसर्गाला न्याहाळा. तुम्हाला एक वेगळी एनर्जी फील होईल. एका वेगळ्या वातावरणात जा आणि हे सुद्धा गोष्टी सोडून द्यायला तुम्हाला मदत करतील. त्या विचारांपासून तुम्ही थोडा वेळसही पण लांब राहाल. हे सगळ्या गोष्टी करणं कदाचित एका दिवसाचं काम नाही, मात्र तरीही आपण जर ठरवलं तर एका दिवसात सुद्धा होऊ शकतं. सगळं काही आपल्या मनावर असतं. मात्र जिथपर्यंत आपण ती गोष्ट ठरवत नाही की होय मला ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागतील, या गोष्टी सोडण्यासाठी मला काय करता येईल, ह्यासाठी जेव्हा आपण ठामपणे प्रयत्न करायला लागतो तेव्हाच ते आपल्याला करता येतं. तेव्हाच त्या गोष्टींमधून बाहेर पडता येतं. तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी सोडता येतं. आपल्याला आयुष्यभर त्याच गोष्टींमध्ये रमून आपलं आयुष्य वाया घालवायचं नाही आहे. आपल्याला ह्या सगळ्यांमधून बाहेर पडायचं आहे. आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे. भरपूर आनंदाचं आयुष्य जगायचं आहे. आयुष्यामध्ये करण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत. फक्त त्या एका गोष्टींमुळे किंवा काही गोष्टींमुळे आपलं आयुष्य वाया घालवू नका. आयुष्यामध्ये आनंदी राहा आणि पुढे जात राहा. थँक्यू.